आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत द्यायला सुरुवात झाली आहे, मात्र ही मदत ऑगस्ट पूर्वी झालेल्या नुकसानाची असल्याचं कालच सरकारने स्पष्ट केलं। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीबाबत कुठलीही मदत अद्याप जाहीर झालेली नाहीये। सरसकट 5,000ची मदत राज्य सरकार देतंय। राज्याने आता केंद्राकडनं मदत मागून आणावी अशी मागणी जोर धरत असताना सरकारने मदतीचा आणखी एक स्रोत शोधलाय। ऊस गाळपाचा हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होतोय। या दरवर्षी ऊस उत्पादक शेतकरी टनामागे 5 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देत होता। सरकारने यंदा ही रक्कम 5 ऐवजी 10 रुपये केली। याशिवाय 5 रुपये पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निधी लादण्यात आलाय। आता हा मदत निधी साखर कारखाने देणार की शेतकरी हे स्पष्ट नाहीये। मात्र जाणकार सांगतात की हा निधी सुद्धा शेतकऱ्यांच्याच डोक्यावर येणार, म्हणजे टनामागे 15 रुपये शेतकऱ्याच्या खात्यातून जाणार, आणि ते कुणासाठी तर शेतकऱ्यांसाठीच। थोडक्यात काय तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्याच खिशाला हात घालण्याचा हा प्रकार दिसतोय। आणि हा नेमका काय प्रकार आहे आणि असं का केलं जातंय याच संदर्भात आज चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भाजपा किसान मोर्चाचे संदीप गिड्डे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते विक्रम पाटील आपल्यासोबत आहेत, आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महबूब शेख आपल्यासोबत आहेत। सुरुवात करण्यापूर्वी आज या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या आपण ऐकूया। निधी जर आमचा महाराष्ट्र टॅक्समध्ये देत असेल, त्याचा तुम्ही दिजाभाव करत असेल आणि सरकार पैसा कोणाकडनं वसूल करते तर दुसऱ्या शेतकऱ्याकडनं, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडनं तुम्ही 15 रुपये अतिरिक्त घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत करणार असाल, म्हणजे आपण देवाला जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिथं लक्ष्मी अर्पण केली असती, नाही तर आपण देवाला जे काही अर्पण करत असतो तीच तुम्ही घ्यायची आणि परत स्वतःची आहे म्हणून तुम्ही देवाला तिथं द्यायची, असं जर प्रकरण या राज्यामध्ये होत असेल तर खऱ्या अर्थाने हे सरकार हे राज्य चालवण्याच्या लायकीचं नाही, असं आमचं ठाम मत आहे। जे जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी FRP मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं, तेच राज्य सरकार पूरबाधितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला 15 रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही। याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही। सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही, कारण सरकार हे कारखानदार धार्जिना झालेला आहे। कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते 5 रुपये जाणार आहे। त्यामुळे आणि जाणार कोणासाठी? शेवटी आमचा शेतकरी बांधव पुरामध्ये अडकलेला आहे। प्रचंड यावर्षी न भूषण भविष्य अशा प्रकारचे पाऊस झालेत, परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे असं जे सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही। तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो। आणि आपल्या चर्चेकडे वळूया। आपण संदीप गिड्डे सुरुवातीला जर असतील आपल्यासोबत तर संदीप गिड्डेंकडे जाऊया। गिड्डेजी, आता हा जो चार्ज आहे एकूण 15 रुपये पैकी 10 रुपये टनामागे शेतकरी देणार आहे, स्पष्ट आहे। वरचा जो 5 रुपये जो पूरग्रस्तांच्या मदतीचा चार्ज आहे तो शेतकरी देणार आहे की कारखानदार देणार आहे? माझा आवाज येतोय आपल्यास? हो, येतोय, बोला। प्रथमतः धन्यवाद। आपण या सेन्सिटिव्ह अशा विषयावरती या ठिकाणी आज चर्चा आमंत्रित केलेली आहे। मुद्दा असा आहे की हा सगळ्यात पहिलं कन्फ्युजन दूर करतो की हा कर नाही आहे, हा उपकर आहे। हा उपकर अगोदर देखील 5 रुपये हा टनापाठीमागे होता, आणि याच्यानंतर आता सध्याला जो लावलेला आहे तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 5 रुपये लावलेला आहे। आता याच्यामध्ये आपण काही स्टेटमेंट ऐकले, त्याच्यामध्ये असं म्हटलं की काही देवाला दिलेला निधी देवाकडनंच माघारी घेतोय का? तर आता आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढी देवस्थान आहेत, गजानन महाराज देवस्थान असेल, शिर्डी देवस्थान असेल, पंढरपूर देवस्थान असेल, आळंदी देवस्थान असेल, यांनी ज्या वेळेला इथला शेतकरी हा जो संकटात आहे त्या शेतकऱ्याला मदत देण्याचं काम या देवस्थाननी देखील केलेलंच आहे। तशा पद्धतीनं ही केवळ या ठिकाणी जर आपण पाहिलं या वर्षीची FRP जवळजवळ 150 रुपये टनाने वाढलेली आहे, आणि 150 रुपये टनाने ज्या वेळेला वाढली त्यावेळेला 15 रुपयाचा म्हणजे 10 रुपयेच फक्त इन्क्रीज झाले। ऑलरेडी 5 रुपये आपण देत होतो। दुसरं महत्वाचं म्हणजे ही उपकराची सिस्टम आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे। उपकर हा नेहमी अंतिम उपभोक्त्याकडनं म्हणजे एंड युजर जो आहे त्या एंड युजर कडनंच वसूल केला जातो। फॉर एक्झाम्पल, एखादं देवस्थान आहे तिथं पार्किंगचा चार्जेस असेल आणि त्या ठिकाणी जर एखादी बस जाणार असेल तर बस जरी पार्किंगचा चार्ज दिला तरी आतमधल्या बसलेल्या प्रवाशांच्याकडनं जो एंड युजर आहे
त्याच्याकडनंच नेहमी वसूल केला जातो. त्यामुळे आता जर ऊसावरती जर कर लावायचा म्हटलं किंवा साखर कारखान्यांच्याकडनं काही वसुली करायची म्हटलं तर त्यांचा एंड युजर कोण आहे? एक आहे ऊसाचा साखरेचा उपभोक्ता म्हणजे ग्राहक आणि दुसरा आहे ऊस पुरवठादार. तर या दोघांपैकी कोणाकडनं तर एकट्याकडनं वसूल केला झाला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हा निधी जो जाणार आहे हा कुणाकडे जाणार आहे ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणजे पूरग्रस्तांचा जो पट्टा आहे तो कुठला आहे? तो मुख्यत्वे करून जर आपण बारकाईनं विचार केला तर हा सगळा ऊसाचाच बेल्ट आहे. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच ह्याचा जो लाभ आहे तो लाभ मोठ्या प्रमाणात होणार आहे. हा सिस्टम जे आहे शेवटी सरकार म्हणजे काय आहे? सरकार म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेला अर्थसंकल्प मांडतं त्यावेळेला 100 रुपये गोळा करतं आणि 100 रुपये वितरित करतं. त्याच्या पलीकडे दुसरं काही करत नाही. म्हणजे सरकारला काय चंद्रावरनं पैसे मिळत नाहीत, इथल्याच कराच्या पद्धतीतनं गोळा करावे लागतात. आता ज्या काही नैसर्गिक ज्या काही संकट सरकारवरती त्या ठिकाणी राज्यावरती येत आहेत तर इथल्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, समजा गावामध्ये 100 एकर ऊस आहे आणि समजा 10 एकराचंच नुकसान झालं तर ते 100 एकराचे सगळे शेतकरी एकत्रित येऊन त्या 10 एकरवाल्याला भरून देणार आहेत का? नाही. त्याच्यापेक्षा सरकारनं ही एक सामूहिक अशा पद्धतीनं उपाययोजना काढली की सगळ्याच्या सगळ्या 100 एकर शेतकऱ्यांच्याकडनं 15-15 रुपये गोळा करा, 10 एकराचं ज्याच्याकडे नुकसान येईल त्याला 150 रुपये जातील. अशा पद्धतीनं एक दिलासा देण्याचं काम जर सरकार करत असेल तर त्याला असं वाटतं की मला याच्यामध्ये राजकारण केलं नाही पाहिजे. बर, हे फक्त शेतकऱ्याकडनंच का? म्हणजे आता साखर उत्पादन तर कारखानदार पण करतात आहेत, टनामागे शेकडो टनांनी त्यांची ही साखर उत्पादित होणार आहे. समजा 100 टन साखरेमागे अमुक रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येईल कारखान्यांकडनं, असे का नियम काढले जात नाही? याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आज राज्यामध्ये 228 सहकारी साखर कारखाने आहेत. आपण जर पाहिलं गेल्या वर्षीच्या टोटल गळीत हंगामामध्ये 24-25च्या हंगामामध्ये 843 लाख मेट्रिक टन ऊसाचं गारप झालेलं आहे. जर 15 रुपये प्रति टन प्रमाणे जर म्हटलं तर राज्याचं एखादं जर बजेट म्हटलं तर 125 कोटी रुपयाचा याच्यामधनं निधी जो आहे तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतोय. माझं शेतकरी म्हणून मत असं आहे की मी मगा आता जी भूमिका जी मांडली ती भाजप किसान मोर्चाचा पदाधिकारी, शेतकरी म्हणून मत असं आहे 228 कारखाने जर असतील तर या कारखानदाराने सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांची लूट केलेलीच आहे. मोलॅसिस मधनं लूट आहे, काट्यामध्ये लूट आहे, अनेक ठिकाणची लूट आहे. तर 228 पैकी प्रत्येकाने जर 50-50 लाख जरी दिले, आम्हाला शेतकऱ्यांच्याकडनं नको घ्यायला, आम्ही सगळे कारखानदार म्हणून सगळेजण जे आहेत ते सगळेजण मिळून 50-50 लाख रुपये देतो, अशा पद्धतीने जरी भूमिका मांडली तरी सुद्धा मला असं वाटतंय की त्या ठिकाणी हा जो बॅकलॉग आहे तो भरून निघू शकतो. म्हणजे अगदी बरोबर आहे, साखर कारखान्यांनी हे केलं पाहिजे, तुम्ही शेतकऱ्याची बाजू मांडताय. मुद्दा तोच आहे की सरकार सक्तीनं वसूल करतंय ना, ते शेतकऱ्याकडून करतंय. सक्तीनं वसूल कारखानदारांकडून होत नाहीये. त्यांनी आदेश दिलेले आहेत की ह्या तुमच्याकडनं येणाऱ्या ऊसामधनं त्या ठिकाणी 15 रुपयाचा जो कर आहे, उपकर जो आहे तो तुम्ही अदा करायचा आहे. मग त्या ठिकाणी साखर कारखानदार 15 रुपये शेतकऱ्यांना एक्स्ट्रा पण दर देऊ शकतो आणि त्यातनं तो घेऊ शकतो. असं होतं का? MSP पूर्ण देत नाहीत, आता 15 रुपये वरती देतील असं म्हणताय तुम्ही? साखर कारखानदारांनी आतापर्यंत जी लूट केलेली आहे त्याच्यामधनच ते साखर कारखानदारांनी द्यावेत, एवढंच माझं त्या ठिकाणी मत आहे. ठीक आहे. आपण हे बघा नम्रताजी ऐका, आपण कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये साखर कारखानदारांना पैसे द्या म्हटलं तर ते एक तर ऊसाच्या उत्पादकाकडनं घेतील किंवा साखरेच्या उपभोक्ताकडनं घेतील, स्वतःच्या खिशातनं देणार नाहीत. मगाशी रोहित पवार त्या ठिकाणी मोठ्या तोंडाने बोलले. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. कन्नडचा कारखान्याची किंमत जवळजवळ 550 कोटी आहे, यांनी विकत घेतला 40 कोटीमध्ये. म्हणजे त्यांना त्या एका कारखान्याच्या व्यवहारामध्ये 500 कोटीचा नफा झालेला आहे. 500 कोटी पैकी एकटे त्या कारखान्याच्या नफ्यातनं 125 कोटी वागवू शकतात. ठीक आहे, बरं आपण याच्यात विषयांतर करूया नको, आपण आता पूरग्रस्तांच्या मदतीपर्यंत मर्यादित राहूया. राष्ट्रवादीचे कारखानदार आहेत, प्रत्येक कारखान्याने जर म्हटलं 50-50 लाख रुपये द्यायचे तर कशाला शेतकऱ्याकडनं वसूल करायला विचारूया आपण. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. मेहबूब शेख, त्यांना मगाचपासून काही बोलायचंय, बोला. मुळात असं आहे की भारतीय जनता पार्टीचे आता जे काही किसान आघाडीचे नेते होते तर त्यांचं असं आहे की 100 शेतकऱ्याचे खिसे कापा आणि 10 शेतकऱ्याला पैसे द्या. मुळात मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोरोनाच्या काळात पीएम केअर फंडाला मदत करत होता. आज तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शेतकऱ्याचे खिसे कापून शेतकऱ्याला देणार. सरकार म्हणून आपली काही जबाबदारी आहे का नाही? आणि ज्या पीएम केअर फंडाचा गाजावाजा कोरोनाच्या काळात तुम्ही केला त्या पीएम केअर फंडाकडे का तुम्ही जात नाहीत? आतापर्यंत कोणता एखादा केंद्रीय मंत्री का आला नाही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात पूर परिस्थितीची पाहणी करायला? आणि केंद्राची जबाबदारी नाही का की ज्या वेळेला आपल्या देशातलं एखादं राज्य अडचणीत येतं त्यावेळेला त्या शेतकऱ्याचे अश्रू पुसले पाहिजेत. नांदेडमध्ये आता नम्रताजी एक शेतकऱ्यांनी आपल्या समोरचं कर्ज
की आता कसं मी फेडू, म्हणून त्यानं स्वतःचं जीवन संपवलं आणि त्या धक्क्यानं 12 तासाने त्याच्या आई वडिलांचा जीव गेला. म्हणजे एवढी विदारक परिस्थिती आहे. आता व्यापाऱ्याला फक्त शेतकरीच नाही तर व्यापारी आणि त्यांचे घर, ज्यांच्या घरावर काहीचे लोकांचे वाहून गेले, व्यापाऱ्याचं अक्षरशः सगळं वाहून गेलंय. तर त्या व्यापाऱ्याचा विचार करणार आहेत का नाही? त्या घरावाल्याला तुम्ही 5,000 रुपये तुमची जी मदत देताय त्याचं एकूण नुकसान झालं, त्याचा 60-70% मदत ही जर सरकारने दिली तर ते लोक उभा राहतील. आज त्यांना शून्यातून सुरू करायची वेळ आली आणि अशा वेळेला राजकारण करताय. यानं हा कारखाना एवढ्याला घेतला, त्याने तेवढा घेतला. तो तुम्ही तुमच्याकडे सरकार आहे, तुम्ही चौकशा लावा सगळ्या कारखानदाराच्या. आता 11-12 वर्ष झाले तुम्ही केंद्रात ईडी घेऊन बसलाय. त्याच्यामुळे तो विषय तुम्ही इथं लोकांना कसला, लोकांना तुम्ही काय देणार आहे? गुजरातला ज्या वेळेला पूर येतो त्यावेळेला हेलिकॉप्टर मधून तुमचे पंतप्रधान पूर बघतात आणि हेलिकॉप्टर उतरांच्या आत मदत जाहीर होती. मग महाराष्ट्राला वेगळा न्याय, गुजरातला वेगळा न्याय कशामुळे? आज केंद्राची काही मदत करायची जबाबदारी नाही. आज महाराष्ट्र सरकार 15 तारखेला पहिला पूर आलाय. आज 30 तारीख संपून गेली, 1 तारीख आहे, 16 दिवस झाले. तुमचा ओला दुष्काळ कसा जाहीर करायचा मुख्यमंत्री म्हणतायत, त्याचा काही नियम नाही. मग 1/10/2021 ला थेट देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेला ओला दुष्काळ जाहीर करताना त्यांचा अभ्यास नव्हता. 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आणि त्याच्यानंतर 48 तास मुख्यमंत्री राहिल्यावर की ओला दुष्काळ जाहीर करता येतो का नाही? म्हणजे शेतकऱ्याला ज्या वेळेला मदत करायची वेळ येते, कर्जमाफीचं तुम्ही लोकांना सांगितलं. आता आज योग्य वेळ आहे ना. आज जर तुम्ही कर्जमाफी केली, ऑलरेडी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला 2019 ला 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्यांनी केलेली आहे. आता तुम्हाला रक्कम कमी लागणार आहे, पण तुमच्याकडे शेतकऱ्याला कर्जमाफी करायला नाही, शेतकऱ्याला मदत द्यायची म्हणलं का तुमच्याकडे नाही. पण उद्योगपत्याला कर्ज 32 लाख कोटीचं कर्ज राईट ऑफ करायला तुमच्याकडे पैसे. राज्यसभेत तुमचे मंत्री सांगतात, ते माझे आकडे नाहीत, विचारलेल्या प्रश्नाला की 9 वर्षात तुम्ही 32 लाख कोटीचे कर्ज मोठ्याल्या उद्योगपत्याला माफ करता, त्यांना तुमच्याकडे सबसिडी द्यायला पैसे आहेत, पण शेतकऱ्याकडे द्यायला तुम्हाला पैसे नाहीत. आज का त्या पीएम केअर फंडवाले जे तुम्ही कोरोनाच्या काळात तिकडे पैसे देऊन घेतले मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी, त्यांनी का आता 50,000 कोटी रुपये देऊ नये? माझं मत असं आहे की आता शेतकऱ्याला तुटपुंजी मदत नाही पाहिजे, भरघोस आणि ठोस मदत पाहिजे. तुम्ही म्हणता तो मुद्दा बरोबर आहे. कर्जमाफी किंवा 7/12 कोरा करणं यासारखी एक ठोस मदत त्यांना हवी, जेणेकरून कोलमडलेला शेतकरी उभा राहील. अगदी महत्वाचा मुद्दा मांडला. विक्रम पाटील सुद्धा आहेत आपल्यासोबत. शेतकऱ्याचं 2 प्रकारचं नुकसान झालंय नम्रताजी. एकाचं पिकाचं नुकसान झालंय, त्याला किमान एकरी 50,000 रुपयाची मदत घेतली पाहिजे. काही शेतकऱ्याचा जमीन वाहून गेली, 4-4, 5-5 वर्षाचे खड्डे पडले. नुकसानाची गणतीच नाहीये. आता एवढा भयंकर पाऊस झालेला आहे, म्हणजे शरद पवारांनी सुद्धा सांगितलं होतं की त्यांची एवढी हयात त्यांनी असा कधी पाऊस बघितलेला नाहीये. म्हणजे किती भयंकर पाऊस असेल आपण विचार करू शकतो. हे जसं शेतकऱ्याचे आता 10-15 रुपये गोळा करतायत ना, मग तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी 1 हेक्टर कापूस लावायला त्याला साधारण 1 लाख रुपयाचं बी बियाणं लागतं. त्याच्यावर 28% जीएसटी त्यांनी घेतलाय. मग तो जीएसटी परत करा ना, त्या केंद्राकडून सगळा जीएसटी वाटा. महत्वाचा मुद्दा येऊया, या मुद्द्यावरती येऊया आपण. विक्रम पाटील आहेत स्वाभिमानीचे आपल्यासोबत. विक्रम पाटीलजी, आता 5 रुपयाचे 10 रुपये झालेत आणि त्याच्यावरती आणखीन 5 रुपये लादून 15 रुपये झालेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या सगळ्याकडे कसं बघते? मुळात विषय असा आहे की या अगोदर जे महोदय बोलले की मला वाटतं गिड्डे साहेब बोलले की चंद्रावरून सरकार मतदान करणार मदत करणार आहे का. आता ही चंद्रावरून मदत करण्याची भूमिका, एवढी उर्मट भूमिका मांडत असताना, व्यासपीठावर मांडत असताना त्याच्या जिभेला जरासुद्धा कशी काय अजिबात कळ येत नाही, हा पहिला मुद्दा आहे. मुळात शेतकरी इतक्या मोठ्या संकटात अडकलेला असताना आणि साखर कारखानदारी या विषयावरती बोलायची चर्चा चालू केली. मुळात आम्ही शेतकऱ्यांची अवस्था काय आहे यांनी कधी जाणून घेतली का? मुळात अशी अवस्था आहे की गेल्या अनेक 3 महिन्याच्या अतिपर्जन्यमानानं सगळ्या बुरशीजन्य रोगासहित बऱ्याच रोगांनी ऊस पिकाला ग्रासलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ऊसाचा उतारा मुळातच घटलेला आहे. किमान 10 ते 12 टनाचं नुकसान एकरी आमचं व्हायला लागलंय. आम्ही मुळातच 35 ते 36,000 40,000 पर्यंतचं नुकसान सोसायला लागलोय आणि अशा अवस्थेमध्ये आता यातूनही आमचे 15 रुपयाची कपात. आता मुळात गंमत सांगतो तुम्हाला, साधारण 2000च्या आसपास 2000 सालाच्या आसपास आदरणीय आमचे नेते राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं झाली आणि त्यावेळेला विशेष असणारी कर जे यंत्रमाग निधी असेल आणि यंत्रसामग्री निधी असेल, विकास निधी असेल, मुख्यमंत्री निधी असेल, अशा अनेक नावांनी असलेले निधी लादले जात होते. त्यांनी ते बंद केले. तो फक्त मुख्यमंत्री निधी 1 रुपयावरती आला, मुख्यमंत्री सहायता निधी. त्यानंतर टप्प्यामध्ये 5 रुपये झाला आणि आज
हे परत एकदा जिजिया कर लादतायत 15 रुपयाचा. आता हे 15 रुपयाचं लादत असताना त्यात सुद्धा परत पोट गंमत आहे. 10 रुपये जाणार आहेत मुख्यमंत्री सहायता निधीला आणि 5 रुपये जाणार आहेत पूरग्रस्त लोकांना. म्हणजे थोडक्यात 180 कोटी रुपये गोळा करायचे, 60 कोटी रुपये फक्त पूरग्रस्तांना द्यायचे आहेत आणि 120 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पडून राहणार आहेत. म्हणजे तो निधी काय करणार आहे तुम्ही? मुळात गणित मांडत असताना मगाशी गिड्डे साहेब म्हणाले की एवढे पैसे एवढ्याला गेले, तेवढे पैसे तेवढ्याला गेले. तुमचा सल्लागार विमा एजंट आहे का? मॉर्टॅलिटी रेशोवरती तुम्ही काम करतायत का? आज शेतकरी काय अवस्थेमध्ये आहे तुम्हाला शेतकरी माहीतच नाही आहे. जमीन खरडून गेलेल्या आहेत, 20 लाख हेक्टर जमीन बाद झालेली आहे, त्याची पिकं संपूर्ण संपलेली आहेत आणि 36 लाख कुटुंब आज उघड्यावरती आलेले आहेत. त्या माय माऊल्यांना उद्या पोटाला खायचं काय ह्याची भ्रांत आहे. आमची लेकरं शाळेत जाणार आहेत कशी? त्यांच्या शिक्षणाचं साहित्य वाहून गेलेलं आहे. आमचा बाप जो आजारी वृद्धान काळामध्ये बसला आहे त्याची औषधं आणायची कुठली, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. आणि हे सगळं होत असताना ह्या निर्लज्ज सरकारनं त्यांच्या अधिकाराखाली असलेल्या सरकारी बँका आणि सहकारी बँकाच्या माध्यमातून कालपर्यंत आमच्या शेतकरी भावांच्या घरामध्ये नोटिसा पाठवल्या, तुम्ही कर्जाचं देणं भागवा म्हणून. काय लाजारपणा जरा तर वाटली पाहिजे. हे एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रामध्ये कधी यापूर्वी बघितलेलं नव्हतं. आणि हा जो कर फक्त भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रातच आकारला जातो, इतर राज्यांमध्ये हे उदाहरण कुठंही दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला जर पैसेच नसतील तर निश्चितपणानं आता शेतकरी सुद्धा एवढा सक्षम आहे की आम्ही आमचं पोट एक वेळ उपाशी ठेवू, आम्ही आमची मदत आम्ही स्वतःला करून घेऊ, तुमच्या भिकेची गरज नाही, आम्ही मदत मागायला लागलोय. अशी भावना जर तुमच्या डोक्यात असेल ती पुसून टाका. आज महाराष्ट्रातला शेतकरी सक्षम आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जीवावर कोविडचा काळ असेल किंवा किंबहुना देशामधला काळ असेल, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याने पिकवलेल्या भाजीपाल्यावरती आणि अन्नधान्यावरती आपण सगळे जगलो होतो. त्या जगाच्या पोशिंद्यावरती ज्यावेळेला वाईट वेळ आली त्यावेळेला तुमची ही भूमिका, नकारात्मक भूमिका, अगदी निर्लज्जपणाची भूमिका. विक्रम पाटील, सगळ्यांनी उभं राहायचं याच्यामध्ये. निश्चित. सरकार आणि काय भूमिका दुसरा घेते मुद्दा याच्यामध्ये याच्याकडेच लक्ष लागलेलं आहे. केंद्राकडून मदत उचलला. आणायची हे नक्की, केंद्राकडनं मदत आलीच पाहिजे. कारण इतर सगळीकडे ज्या वेळेला संकट येतात केंद्राकडून त्वरित मदत जाते. महाराष्ट्राला जशी सापत्न वागणूक का, हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. अर्थात काही टेक्निकल गोष्टी असतील तर त्या स्पष्ट केल्या जातील. मुख्यमंत्री सांगतायत तशा गोष्टी आहेत त्या आपल्याला अजून समजायच्या आहेत. पण माझा तुम्हाला तिघांनाही एक मुद्दा आहे. तुमच्यापैकी तिघांनीही एकानीही कारखानदारांना अशा पद्धतीने एक ठराविक रक्कम कंपल्सरी केली पाहिजे, जी आपण शेतकऱ्यांना कंपल्सरी करतोय ती कारखानदारांना कंपल्सरी केली पाहिजे, अशी का भूमिका घेत नाही? म्हणजे इथेनॉलची सवलत कारखानदारांना, वीज निर्मितीसाठी सवलत कारखानदारांना, त्यांचे साखर एक्सपोर्ट करण्यावरची सवलत कारखानदारांना, वर बुडीत गेलेल्या कारखान्यांना क्रेडिट कुणाला मिळतं तेही साखर कारखानदारांना. कोट्यवधी रुपयांच्या सवलती ज्यावेळेला साखर कारखानदारांना मिळत आहेत, सत्ताधारी आणि विरोधक तुमच्या दोघांपैकी कुणीही एकाने असं का नाही म्हटलं की प्रत्येक कारखान्यामागे काय 10-15 लाख रुपये सरकारच्या निधीला, मुख्यमंत्री सहायता निधी किंवा पूरग्रस्त निधीसाठी दिले पाहिजेत? का तुम्ही एकही भूमिका घेत नाहीत? संदीप गिड्डेंशी मला वाटतं संपर्क तुटलेला आहे. महबूब शेख, मी तुमच्याकडनं याचं उत्तर अपेक्षित करते. नम्रताजी, आमचं म्हणणं आहे तुम्ही 1-2 लाख 5 लाख 10 लाख नाही 10 कोटी कारखान्याकडनं घ्या, पण याचं सर्क्युलर कुणी करायचं? जसं शेतकऱ्याला केलं तसं सरकारनंच काढायचं ना. ते मी किंवा विक्रांत पाटील म्हणून हे काढणार आहेत का? तुम्ही कर वाढवा ना, वाढवा, आमचं काही मत नाही, पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी कारखान्यावर कर वाढवा. तुम्ही शेतकऱ्यावर वाढवताय, तुम्ही दारूवर कर वाढवा, तुम्ही मोठमोठ्याल्या ज्या उद्योग इंडस्ट्री आहेत, व्यापारी आहेत, त्यांच्यावर कर वाढवा ना. त्यांना करा तुम्ही बाजूला ठेवताय आणि शेतकऱ्यावर कर वाढवताय. तुम्हाला 200 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या जाहिरातीवर खर्च करायला तुमच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायची वेळ आली तर रडता तुम्ही. शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे काय पैसे नाहीत. आज शेतकऱ्याचे असलो तुम्हाला दिसत नाही. जीएसटी गोळा केला नाही तुम्ही शेतकऱ्याकडून. 1 हेक्टरला जवळपास 1 लाख रुपयाचं बी बियाणे घेतो कापसाला आम्ही, तर 28,000 रुपये तुम्ही आमच्याकडून घेता ना. मग महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याचा जीएसटी आता परत करावा आणि तो मदत निधी म्हणून वापरा ना. काय फरक पडतो? म्हणजे आमचेच पैसे परत घ्यायचे आणि आम्हालाच द्यायचे, म्हणजे हा काय उलटा धंदा हे सरकार करतंय. म्हणजे गेरड्याच्या कातडीचं हे सरकार आहे. त्यांना शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही याच्यातून दिसतंय. आणि मी म्हणतो 10 कोटी रुपये पर कारखान्याकडून गोळा करा ना. कुणी थांबवलंय या सरकारला? सगळ्या कंपन्यांकडून MIDC गोळा करा. त्यांना कुणी थांबवलंय? करा ना गोळा. पण शेतकऱ्याला मदत तुम्ही करताना अशी मदत करू नका, तुटपुंजी मदत करू नका. 3400 रुपये तुम्ही हेक्टरी मदत, एकरी मदत शेतकऱ्याला देताय, म्हणजे थट्टा करताय शेतकऱ्याची. लाज वाटत नाही ह्यांना? 3400 रुपयात काय होतंय? तुम्ही 50,000 रुपये तिथं पिकं
विचारूया आपण घडते तो द्यायला सत्ताधाऱ्यांकडनं पाहिजे. उत्तर घेऊया याचं. संदीप गिड्डे, कारखानदारांवरती का असं काही कंपल्शन करता येत नाहीये? सरकार आहे, सरकारला कुठे ना कुठेतरी वे आउट काढता येईलच. शेतकऱ्यावरती का? एंड युजर जो कदाचित त्याच्या 4 आण्याची खरेदी असेल त्याच्यामधलेही तुम्ही काही 2 आणे काढून घेत असाल तर कसं होणार आहे? साखर कारखानदारांच्या डोक्यावरती का असे कर लादले जात नाहीत सरकार म्हणून? लादा की विशेष कर आहे राज्यावर संकट, संकटाचा कर? याच्यामध्ये पहिल्यापासून मी उत्तर देतो. विक्रमजी जे म्हटले की मी म्हटलं चंद्रावरनं पैसे येणार आहेत का, ते जे सांगितलं तर ते मुळात आपल्या बजेटची जी स्थिती असते, 100 रुपयाचं बजेट असतं, त्यामध्ये 100 रुपये कराच्या माध्यमातून गोळा करायचे असतात आणि 100 रुपये खर्च करायचे असतात. इतर कुठल्या स्रोतातून त्या ठिकाणी परदेशातून इकडून तिकडून पैसे येत नसतात. हा विषय होता. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळा त्याच्यातला अर्थ काढू नये. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जे म्हणताय की साखर कारखान्यावरती कर लादा, आणखीन कोणावरती कर लादा, साध्या साबणाच्या जरी फॅक्टरीवरती कर लादला तरी सुद्धा तो जो व्यापारी आहे, तो जो उद्योजक आहे, तो कुणाकडून वसूल करतो? आज आपण जीएसटी कमी केला. जीएसटी कमी केल्यानंतर उपभोक्त्याकडनं आपल्याला मूळ इकॉनॉमीचा ढाचा समजून घेतला पाहिजे. फार्मर इज द ओनली मोलिक्युल ऑफ द इकॉनॉमी हु बायज एव्हरीथिंग इन रिटेल अँड सेल्स एव्हरीथिंग इन होलसेल. हा इकॉनॉमीतला एक कणा आहे. शेतकरी प्रत्येक गोष्ट ही रिटेलमध्ये खरेदी करतो आणि होलसेलमध्ये विकतो. त्यामुळं जो जो कर त्या ठिकाणी अदा केला जातो, गिड्डेजी, बऱ्याचशा गोष्टीतला माझं तो कदाचित या त्यांनी बाबतीत ज्ञान उपभोक्ता कमी म्हणून असेल, अदा पण केलेला साखर जातो. हा एक असा उद्योग आहे ज्याच्या बाबतीत सरकार बऱ्याच गोष्टी कंट्रोल करू शकतं. मला हेच कधी म्हणायचं आहे गाळप की हंगाम ज्यावेळेला सुरू साखर करायचा, कारखानदारावरती कर इथपासून तो कधी लादला, संपणार, साखर किती कारखानदाराला एमएसपी, सांगितलं, किती 1 कोटी एफआरपी, रुपये तुम्ही द्या. साखर एक्सपोर्ट करायची की नाही करायची, त्याच्यावरती किती सूट असणार आहे, साखर बाजारात विकायची किंमत किती, ह्या सगळ्या गोष्टी सरकार कंट्रोल करू शकतं. आपण काय बरोबर. म्हणणार, कुठल्या एंड युजरचं एक्सप्लॉयटेशन होणार आहे याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगतो की साखर कारखानदारांची देखील ती भूमिका असली पाहिजे ना. तीच भूमिका मगाशी मी मांडली. शेतकऱ्यांच्या भूमिकेचा विचार केला होता हे लागताना. साखर राज्यामध्ये कारखान्यांच्या 228 भावनांचं काय साखर एवढं पडलेलं आहे कारखाने आहेत. सरकारला? कारखान्यांनी जर 50-50 लाख रुपये द्यायचे ठरवले शेतकऱ्यांच्या तरी सुद्धा भावनांचा त्या विचार ठिकाणी ठरला होता का? 125 कोटी रुपयाची जी तूट आहे ती भरून निघू 50 शकते. लाख ही ती तेवढी मोजम मदत होऊ आलेली शकते. फिगर आहे. जसं शेतकऱ्यांना टनामागे लावलेलं आहे 15 रुपये, लावा की साखर कारखानदारांना टनामागे 15 रुपये. टनामागे Same जेव्हा issue. 15 रुपये लावणार आहे तर साखर कारखानदार शेवटी जी वसुली करून घेतो तो ती शेतकरी ऊस उत्पादकांच्याकडनंच करून घेतो. साखरेवरती ज्या वेळेला कर लादतो त्यावेळेला ती वसुली करून घेतो, ती पण त्या ठिकाणी उपभोक्त्याकडनंच करून घेतो. हेच तर उद्योजकाचं मेन गणित आहे. मेन गणित जे आहे ते एंड युजर म्हणजे सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहेत ते थोडक्यात. एवढे नियम आणि एवढ्या अटी त्यांच्यावरती लादून सुद्धा ते सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. दिलासा मिळतो, उद्योजकाला दिलासा मिळत नाही. आपल्याला मूळ ठीक आहे. कर आणि उपकर त्याच्यामधलं गणित समजून घेतलं पाहिजे. दुसरं आता त्यांनी ठीक आहे. आपली वेळ खरं तर संपत आली. मला शेवटची कॉमेंट विक्रम पाटील यांच्याकडनं घ्यायची. विक्रम पाटीलजी, आता काय पुढे काय? कुणाला दिली मदत त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता मला निधी एक दिली. सांगतो मॅडम की आता जो नुसता मदतीचा फार्स आणि ह्याच्याबद्दलची जी चर्चा चालू आहे, याच्याकडनं कर घ्या, त्याच्याकडनं कर घ्या, तुम्ही कुठून घ्यायचं तो त्यांच्या तुमचा प्रॉफिट मधनं विषय 1-1 कोटी आहे. रुपयाची आणि मदत, परवा 30 कोटी रुपयाची मदत होऊ शकते. साखर कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत? अमितजी याच शहा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐका ताब्यात आहेत. ऐका ऐकून त्या घ्या, मी ठिकाणी बोललेलो नाही 50-50 नाही, साखर कारखाने कुणाच्या ताब्यात आहेत आणि कुणाच्या कारखान्यांना किती क्रेडिट मिळालेलं आहे गिड्डेजी, हे सगळं समोर आहे. हे सगळं समोर आहे. कुणाच्या साखर कारखान्यांना किती क्रेडिट मिळालेलं आहे हे आहे. आणि त्यात सगळ्या पक्षाचे नेते आहेत, कुणीही त्याच्यातनं वेगळा नाहीये. सगळ्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामध्ये, ज्यांचे साखर कारखाने आहेत आणि नेते आहेत त्यांचे साखर कारखाने आहेत, त्यांच्या प्रभावाखालचे साखर कारखाने आहेत. जर हे नेते राज्यात आज त्यांच्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन जर एवढे अश्रू ढाळत असतील ना, तर आपल्या अखत्यारीतल्या एखाद्या कारखान्यामधनं मदत द्यायला काय हरकत आहे त्यांना? विक्रम पाटील, शेवटची 30 सेकंद. शेतकरी ऐकून घ्या, शेतकऱ्याचा मुद्दा ऐकून घ्या. मुळात काय झालंय की परवाच मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब अमित शहाना भेटले आणि केंद्राकडनं मदती मागण्याचा एक निवेदन देण्याचा फोटो सगळीकडे प्रसिद्ध झाला. पण याच अमित शहा साहेबांचे वरचे नेते, वरिष्ठ शीर्षस्थ नेते, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब बिहारच्या निवडणुकीमध्ये जातात आणि प्रत्येक भगिनीला 10,000 रुपयाचं मदतीची घोषणा करतात. आणि हे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचा निधी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर तिकडे वाटत असतील आणि इथला शेतकऱ्याने आमची माय माऊली इथं उपाशी डोक्यावर छत नसताना अशीच झोपत असेल तर यांच्याकडे बघायला येणार वेळ नसेल आणि मदत करायची भूमिका नसेल तर हे काय करतात नुसतं नाटक.
या कारखान्याकडनं मदत घ्या, त्या कारखान्याकडनं मदत घ्या, कशाला पाहिजे? पैसे भरपूर आहेत. आता जवळपास 8 लाख कोटी रुपये गेल्या 8 वर्षामधल्या जीएसटीचे तुम्ही नुसता वसूल केलेत फुकटातले, आणि आता नाटक सांगायला जीएसटी आम्ही कमी केले म्हणून. जो जीएसटीचा गॅप आहे तो 8 लाख कोटी विक्रम पाटील, रुपयाचा हा gap तुम्ही आहे. खूप महत्वाचा पैसे मुद्दा गेले सांगितलेला आहे की कुठं? पैसे शेतकऱ्यांसाठी आहेत जर त्यांनी सरकारच्या मागितलं- हातात, फक्त ते सुटले पाहिजेत सरकारच्या हातातून, तेवढी दानच सरकारकडे आहे निश्चित का? आहे. हा प्रश्न या घडीला विचारला दातृत्व जातोय. नसलेलं ती सरकार आहे, दातृत्व. मदत करायला आम्ही आता सुरुवात केली असं दातृत्व असेल तर सांगताय, पण निश्चितपणे त्याच्यामध्ये मदत सुद्धा दिली एक जाते. स्टार आहे, छोटासा ऍस्ट्रिस्क आहे, ज्याच्यामध्ये ते सांगतात ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानाची मदत आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. आत्ताच्या मदतीचं काय, तर आता आम्ही 5,000 रुपये सरसकट देतोय. अरे पण जे नुकसान झालंय त्या नुकसानाची खोली किती आहे, त्याची मॅग्निट्यूड किती आहे, त्या बाबतीत आपण शेतकऱ्यांना किती वेळ वाट बघायला लागणार आहोत. नवरात्र असंच गेलं, दिवाळी तोंडावर आहे, मदत कधी मिळणार हा एकमेव प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या खिशातून 4 आणे काढून ती मदत पुरणार आहे का? आणि मुळात ती तशी काढायची का? शेतकरीच का, साखर कारखानेच का? सरकारकडे कराच्या रूपाने एवढा जो पैसा येतोय त्या पैशाचं काय आहे? तो शेतकऱ्यांसाठी आज संकटात नाही वापरणार तर कधी वापरणार? हा साहजिक प्रश्न आहे. काही जर आमचे गैरसमज असतील तर सरकारकडून ते स्पष्ट व्हावे, स्वागत आहे त्याचं. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.